गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा लेसन ऑलरेडी स्टडी केलेला आहे. यामध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन आपण त्या डेरिव्हेटिव्हचं युटिलायझेशन कुठं होतं डेली लाईफमध्ये ते आपण बघितलेलं आहे. तर थोडक्यात मी या चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन तुमच्या पुढे मांडणार आहे. ओके, मोर इम्पॉर्टंट टॉपिक आहे बोर्डसाठी. यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर 2 क्वेश्चन्स यावरती बोर्डाला विचारले जातात. टोटल 7 ॲप्लिकेशन आपण स्टडी केलेले आहेत. ओके, तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू ए कर्व. कोणताही कर्व तुम्हाला दिलेला असेल, कर्वचं इक्वेशन फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एफ एक्स, हे जे फंक्शन आहे y इक्वल टू एफ एक्स, हे सुद्धा काय असणार, एका कुठल्या तरी कर्वचं, लाईनचं, स्ट्रेट लाईन असेल, सर्कल असेल, पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, एनी कर्व, कुठल्याही कर्वचं हे इक्वेशन आणि याच कर्वला असणाऱ्या टँजंट आणि नॉर्मलची इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं. डेरिव्हेटिव्हचा इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू एनी कर्व आपण फाइंड करू शकतो. आता तो कसा फाइंड करायचा, या कर्वचं इक्वेशन जे आहे त्याला डिफरन्शिएट करायचं. समजा तुम्हाला पॉईंट दिलेला असेल एखादा, त्या पॉईंटमधून तो पॉईंट त्या कर्ववरती आहे, त्या पॉईंटमधून पास होणाऱ्या टँजंटचे इक्वेशन काढा किंवा नॉर्मलचे इक्वेशन काढा. समजा पी x1 y1 हा पॉईंट दिला आणि y इक्वल टू एफ एक्स हा काय दिला तुम्हाला, कर्व. तर तुम्ही काय केलं, हे जे कर्वचं इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट करतो आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच काय म्हणतो dy बाय dx, किंवा यालाच काय म्हणायचं एफ डॅश ऑफ एक्स. मग dy बाय dx म्हणजे काय, तर स्लोप ऑफ काय टँजंट टू द कर्व. मग तो स्लोप ऑफ टँजंट dy बाय dx कोणत्या पॉईंट मधून टँजंट आपण त्या कर्वला ड्रॉ केलेला आहे. हे त्या कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एफ एक्स, फंक्शन वर्सेस व्हेरिएबल, हे कर्वचं इक्वेशन. आणि त्यावरती हा पॉईंट आहे p x1 y1, या पॉईंट मधून पास होणाऱ्या टँजंटचे इक्वेशन काढायचं आहे. तर त्या पॉईंटला त्या कर्वचं इक्वेशन आपण डिफरन्शिएट केलं तर काय मिळतो, स्लोप ऑफ टँजंट. त्या पॉईंट मधून पास होणाऱ्या टँजंटचा स्लोप फाइंड करायचा आहे. तर स्लोप मध्ये व्हॅल्यू काय टाकायची, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. तर काय येईल एफ डॅश ऑफ x1. तरी तुम्हाला स्लोपची व्हॅल्यू मिळते, स्लोप माहिती आहे आणि पॉईंट माहिती आहे, ज्या पॉईंट मधून टँजंट पास होतो. स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये त्या टँजंटचे इक्वेशन काय, y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय dx ॲट x1 y1, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला एफ डॅश ऑफ x1 इंटू x मायनस x1. या पद्धतीने हे झालं टँजंटचे इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉईंट. तर आपण इथं कोणती प्रोसेस युटिलाइज केली, डिफरन्शिएशन. कर्वचं इक्वेशन डिफरन्शिएट केलं की काय मिळतो, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व. तो ज्या पॉईंट मधून तो टँजंट पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट त्यात टाकले की स्लोप मिळाला आणि स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये टँजंटचे इक्वेशन. आता तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन काढायला तुम्ही काय करणार, आता तुम्हाला माहिती नॉर्मल हे टँजंटला कसे असते, नॉर्मल लाईन परपेंडिक्युलर. मग टँजंटचा स्लोप आपण इथं फाइंड केलेला आहे, त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट किती असतो, -1. आपण स्टडी केलंय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये, स्ट्रेट लाईन लेसन मध्ये बघितलेलं आहे. मग या टँजंटचा स्लोप dy बाय dx x1 y1, किंवा त्याला एफ डॅश ऑफ x1 आपण म्हणलेलं आहे, त्या पॉईंट मधून पास होणाऱ्या टँजंटचा. तर नॉर्मलचा स्लोप किती असणार, तर त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. तर स्लोप ऑफ नॉर्मल किती येतो, नॉर्मलचा स्लोप, तर तो असणार -1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. स्लोप मिळाला आणि पॉईंट माहिती आहे, नॉर्मलचे इक्वेशन काढू शकतो काय, y मायनस y1 इज इक्वल टू -1 अपॉन एफ डॅश ऑफ x1 इंटू x मायनस x1. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू ए कर्व. ओके, तर हे झालंय टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन. हे फर्स्ट ॲप्लिकेशन होतं. नंतर सेकंड ॲप्लिकेशन आपण स्टडी केलं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग मोशन.
जो पार्टिकल मोशन परफॉर्म करतो, आता मोशन विथ रिस्पेक्ट टू सम व्हेरिएबल कुठला असणार, टाइम. टाइमच्या रिस्पेक्ट त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं असेल, एक्सने किंवा एसने डिनोट केलं जातं. तर त्या एक्सचं टीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइमच्या फॉर्ममध्ये असेल किंवा डिस्प्लेसमेंटचं त्याचं इक्वेशन दिलेलं असेल. मग त्याच पार्टिकलची व्हेलॉसिटी फाइंड करा, ॲक्सेलरेशन फाइंड करा. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला काय म्हणायचं, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम अजून दुसऱ्यांदा आपण डिफरन्शिएट केलं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला काय म्हणायचं, त्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन dv बाय dt किंवा सिम्पली d बाय dt. कोणाचा, फीचा म्हणजेच dx बाय dt. तर त्याच एक्सचा डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, हेच d2x बाय dt स्क्वेअर असंही आपण लिहू शकतो. डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन. तर हे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन, तर ही आपण स्टडी केलं. सेकंड ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचं युटिलायझेशन आहे, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, पार्टिकलची व्हेलॉसिटी, पार्टिकलचं ॲक्सेलरेशन काढण्यासाठी. आणि तिसरं ॲप्लिकेशन आपण स्टडी केलं ते म्हणजे रिलेटेड रेट. आता रिलेटेड रेट्समध्ये काय होतं, एक क्वांटिटी दुसऱ्याबरोबर रिलेट झाले. जसं की समजा आपण एका स्टील वॉटर, संथ असं पाणी आहे आणि यामध्ये आपण दगड टाकला, तर त्यामध्ये सर्क्युलर असे वॉटर रिपल्स तयार होतील, वॉटर सर्कल्स आपण याला म्हणू शकतो, तयार होतील. जसं जिथं आपण दगड टाकलेला आहे, स्टोन ड्रॉप इन स्टील वॉटर, देन वॉटर रिपल्स आर जनरेटेड. सर्क्युलर असे वॉटर रिपल्स तयार होते. त्या सर्कलची रेडियस कंटिन्युअस इन्क्रीज होत जाणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसजशी रेडियस वाढेल तसं सर्कलचा काय वाढणार, एरिया. तर रेडियस इन्क्रीज होण्याचा रेट तुम्हाला दिलेला असतो dr बाय dt. सर्कलची रेडियस किती रेटने इन्क्रीज होते, त्या सर्कलचा सर्क्युम्फरन्स इन्क्रीज होईल, त्याचे रिलेटिव्ह सर्क्युम्फरन्समध्ये इन्क्रीमेंट होईल. त्याच पद्धतीने त्याचा काय इन्क्रीज होणार, परत एरिया यामध्येही इन्क्रीमेंट होईल. तर एक क्वांटिटी चेंज होणारी दिलेली असते, अदर क्वांटिटीज डिटरमाइन करा. या टाईपचे एक्झाम्पल, त्याला काय म्हणायचं, रिलेटेड रेट्स. थर्ड ॲप्लिकेशन. नंतर फोर्थ ॲप्लिकेशन आपण बघितलं, ॲप्रॉक्सिमेशन. ॲप्रॉक्सिमेशनमध्ये ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फंक्शनची फाइंड करण्यासाठी मोर इम्पॉर्टंट फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच. ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. तर दिले यामध्ये तुम्हाला ॲप्रॉक्सिमेशनमध्ये तुम्हाला फक्त ए आणि एच शोधता आले पाहिजे. जसं की समजा 17 स्क्वेअर तुम्हाला फाइंड करायचं आहे, किंवा 17 रेज टू, किंवा फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 17 फाइंड करायचं आहे. ओके, मग यालाच तुम्ही काय म्हणणार, एफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स, मग वेअर एक्स इज व्हॉट 17. आणि तो जो एक्स आहे यालाच ए प्लस एचच्या फॉर्ममध्ये स्प्लिट करता आलं पाहिजे. मग ए प्लस एच इज इक्वल टू 16 प्लस 1. व्हॉट इज ए, ए इज 16 अँड एच इज 1. असा नंबर सिलेक्ट करायचा, कारण आपल्याला एक्सचं काय फाइंड करायचं आहे, स्क्वेअर रूट. 17चा स्क्वेअर रूट म्हणजे त्या एक्सचं स्क्वेअर रूट. असा नंबर, नियरेस्ट नंबर की ज्याचं स्क्वेअर रूट एक्झिस्ट होतं ते फंक्शन एक्झिस्ट होणार नंबर. 16चा स्क्वेअर रूट आहे 4. ओके, तर या पद्धतीने त्या नंबरवरला ए आणि एस सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन ही प्रोसेस. फंक्शनला डिफरन्शिएट करायचं म्हणजे एफ डॅश एक्स मिळेल आणि त्यामध्ये ए व्हॅल्यू टाकली, एफ डॅश ऑफ ए मिळतो. एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए कॅल्क्युलेट केलं की काय मिळते, ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ फंक्शन. ओके, तर हे आपण न्यूमेरिकल्स वेगवेगळे बघितलेले आहेत. नंतर पाचवं ॲप्लिकेशन, पाचवं आणि सहावं दोन्ही, तर तेच काय आहे, रोल्स थेरम. काय आहे, फिफ्थ ॲप्लिकेशन. आता यामध्ये त्याने काय सांगितलेलं होतं की समजा y इज इक्वल टू एफ एक्स, हे जे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, जे फंक्शन डिफाईन केलेलं आहे एका इंटरवलवरती, क्लोज इंटरवल किंवा ओपन इंटरवल ए बी, या इंटरवलमध्ये ते डिफाईन केलेलं आहे. तर इथं आहे पॉईंट एक्स इज इक्वल टू ए, इथं आहे एक्स इज इक्वल टू बी, आणि हे फंक्शन वर्सेस व्हेरिएबल एक्स हा ग्राफ आपण प्लॉट केला आहे. हे फंक्शन कसं आहे त्या दोन ओपन इंटरवलमध्ये,
कंटिन्युअस आहे, y इज इक्वल टू fx, या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे, ते फंक्शन डिफरन्शिएबल आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल फंक्शन आहे. तर त्याने असं सांगितलं की जर x इज इक्वल टू a आणि x इज इक्वल टू b या कंडिशनला, त्याने 3 कंडिशन सांगितलेल्या आहेत. त्याचा थेरम काय सांगतो की फर्स्ट, इफ फंक्शन इज fx इज कंटिन्युअस, जर ते फंक्शन कंटिन्युअस असेल ऑन क्लोज इंटरवल a आणि b, इथपर्यंत या क्लोज इंटरवल मध्ये कंटिन्युअस पाहिजे. सेकंड, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल, जर ते फंक्शन डिफरन्शिएबल असेल या ओपन इंटरवल ए बी मध्ये, ए पासून ते बी पर्यंत डिफरन्शिएबल असेल. आणि तिसरी कंडिशन त्याने काय सांगितली की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी जर असेल, म्हणजे फंक्शनची एफ ऑफ ए व्हॅल्यू इथं आणि एफ ऑफ बी व्हॅल्यूज या दोन्ही कशा असल्या पाहिजेत, इक्वल, या व्हॅल्यूज इक्वल असतील, देन देर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन पॉईंट सी, तर तिथे एखादा तरी असा सी पॉईंट एक्झिस्ट होतो त्या ए आणि बी मध्ये की ज्या पॉईंटला तो कर्व हॉरिझॉन्टल झालेला असतो, म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ सी ॲट दॅट पॉईंट इज 0. म्हणजे वरती जर मी हा चॉक वरती फेकलाय तर तो खाली येताना असा एक पॉईंट तरी असणार आहे की ज्या पॉईंटला रिव्हर्स डायरेक्शनला तो ज्यावेळेस स्टार्ट होतो त्या पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी 0 झालेली असते, किंवा स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉईंट इज 0. ओके, स्लोप ऑफ टँजंट 0 म्हणजे त्याचं फर्दर डिस्प्लेसमेंट इज 0. कर्व टँजंट, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉईंट इज 0, म्हणजे तो टँजंट कोणाला पॅरलल असणार, इट इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस ऑर हॉरिझॉन्टल. तो टँजंट हॉरिझॉन्टल झालेला असतो. तर या ए आणि बी च्या मध्ये असा एक तरी पॉईंट असेल, एकापेक्षा जास्तही असू शकतात जर कर्व इन्क्रीजिंग डिक्रीजिंग या टाईपचं जर असेल, झिगझॅग टाईप, तर त्यावेळेस एकापेक्षा जास्त पॉईंट सुद्धा असू शकतात. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 अँड सी इज इन बिटवीन ए अँड बी. सी ची व्हॅल्यू त्या ए आणि बी लाच बिलॉंग करणारी असते, हे त्यांनी सांगितलं होतं. तर हे ॲप्लिकेशन होतं रोल्स थेरम. ओके, 5 नंबर. नंतर 6 नंबर ॲप्लिकेशन आपण यातलं स्टडी केलं या चॅप्टरमध्ये, तो आहे LMVT, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. सिमिलर, जवळपास सगळं सिमिलर इथं सुद्धा कंडिशन आहेत. याच्यावर आपण रोल्स थेरमवरती एक्झाम्पल बघितले होते 2 टाईप्सचे. कुठल्या 2 टाईप्सचे, तर एक आहे चेक द ॲप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम, रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे का, किंवा चेक वेदर द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड बाय ए फंक्शन. 2 टाईपचे एक्झाम्पल, चेक वेदर द कंडिशन्स सॅटिस्फाईड ऑर चेक द ॲप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल. हा एक टाईप झाला. आणि दुसरा टाईप कोणता, ज्यामध्ये व्हेरीफाय द रोल्स थेरम, चेक वेदर फॉलोइंग फंक्शन व्हेरीफाय द रोल्स थेरम ऑर नॉट. असे 2 टाईपचे एक्झाम्पल आपण बघितले. तर जिथं तुम्हाला ॲप्लिकेबिलिटी किंवा कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम चेक करायचे आहे, तिथं फक्त या 3 कंडिशन्स तुम्हाला चेक करायच्या आहेत. सी ची व्हॅल्यू फाइंड करण्याची गरज नाही. आणि जिथं तुम्हाला व्हेरीफाय द रोल्स थेरम म्हणलं तर तुम्हाला कंडिशन चेक करायची आहे आणि ॲडिशनली सी ची व्हॅल्यू पण फाइंड करायची, जी त्या ए आणि बी इंटरवललाच बिलॉंग करणारे असते. म्हणजेच रोल्स थेरम त्याने जो सांगितलाय तो काय होतो, व्हेरीफाय होतो. तर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ती काळजी घ्यायची. आता लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम याने काय सांगितलं की y इज इक्वल टू fx, असं एखाद्या फंक्शनचं y इक्वल टू fx, एखाद्या कर्वचा किंवा असा फंक्शनचा ग्राफ असेल आणि समजा हे 2 पॉईंट्स आहेत, x इज इक्वल टू a आणि x इज इक्वल टू b. फंक्शन वर्सेस व्हेरिएबल हा ग्राफ आपण प्लॉट केला. तर हा पॉईंट, या पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू काय असणार, f ऑफ a, या पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू असणार f ऑफ b. मग याला मी a पॉईंट जर म्हणला तर याचे कोऑर्डिनेट काय झाले, तर x कोऑर्डिनेट आहे a आणि f ऑफ a y कोऑर्डिनेट, आणि या पॉईंटला b जर आपण म्हणलं तर याचे कोऑर्डिनेट काय झाले, तर b आणि f ऑफ b, x कोऑर्डिनेट b आणि y कोऑर्डिनेट f ऑफ b. मग या 2 पॉईंट मधून पास होणारी AB काय झाली, त्या कर्वची कॉर्ड.
तर त्याने असं सांगितलं लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये सिमिलर स्टेटमेंट इफ y इज इक्वल टू एफ एक्स इज रियल व्हॅल्यूड फंक्शन ऑफ एक्स डिफाईन ऑन इंटरवल ए बी ओपन किंवा त्या क्लोज इंटरवल वरती डिफाईन केलेलं ते फंक्शन आहे अँड इफ इट इज कंटिन्युअस फंक्शन ऑन क्लोज इंटरवल ए बी इफ इट इज दोन कंडिशन यामध्ये एफ एक्स इज कंटिन्युअस जर ते फंक्शन कंटिन्युअस असेल ऑन क्लोज इंटरवल ए बी अँड इफ एफ एक्स इज डिफरन्शिएबल जर ते फंक्शन डिफरन्शिएबल असेल ओपन इंटरवल ए बी मध्ये देन देर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन पॉइंट इन बिटवीन ए अँड बी त्या ए आणि बीच्या मध्ये असा एखादा तरी पॉइंट त्या दोघांमध्ये एक्झिस्ट होतो सच दॅट f dash of c slope of tangent to the curve at that point बघा f dash of c slope of tangent to the curve at that point इथे पॉइंट आहे समजा x is equal to c या पॉइंटला f dash of c is equal to f b minus f a upon b minus a म्हणजेच काय तर याचा जिओमेट्रिकल मीनिंग काय होतो लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचा त्याने काय सांगितलं की ए आणि बी च्या मध्ये ते फंक्शन कंटिन्युअस असेल डिफरन्शिएबल असेल त्या ओपन इंटरवल मध्ये या दोघांच्या मध्ये असा एखादा तरी पॉइंट असणार की ज्या पॉइंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट इज इक्वल टू स्लोप ऑफ कॉर्ड ए बी एफ बी मायनस एफ ए वाय टू मायनस वाय वन आपण बी मायनस ए म्हणजेच काय एक्स टू मायनस एक्स वन तर ही कोणाची व्हॅल्यू आहे तर स्लोप ओके ग्राफचा आपण जसा स्लोप काढतो लाईनचा स्लोप वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर हा ए बी कॉर्डचा स्लोप झाला म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट इज इक्वल टू स्लोप ऑफ कॉर्ड ए बी याचा अर्थ टँजंट ॲट दॅट पॉइंट इज पॅरलल टू द कॉर्ड टँजंट ॲट एक्स इज इक्वल टू सी इज पॅरलल टू कॉर्ड ए बी या पद्धतीने लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचं हे स्टेटमेंट होतं ओके आता इथे सुद्धा कंडिशन फक्त तुम्हाला दोनच आहेत तर याच्यावर क्वेश्चन असे विचारले जातात चेक द ॲप्लिकेबिलिटी ऑफ लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम त्यावेळेस तुम्हाला लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम ॲप्लिकेबल आहे का तर एफ एक्स कंटिन्युअस आहे एफ एक्स डिफरन्शिएबल आहे एवढंच पण व्हेरीफाय द लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागेल सी ची व्हॅल्यू फाइंड करायची कशी फाइंड करायची तर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू स्लोप ऑफ कॉर्ड ए बी तर या पद्धतीने त्याचा सिक्स्थ ॲप्लिकेशन लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आता याच्यानंतर होतं सेवन्थ ॲप्लिकेशन इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आता हे काय आहे डेरिव्हेटिव्हचं आपण इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन म्हणून काय युटिलायझेशन करू शकतो समजा y इज इक्वल टू एफ एक्स तुम्हाला रियल व्हॅल्यूड फंक्शन दिलेलं आहे डिफरन्शिएबल फंक्शन तर यालाच तुम्ही डिफरन्शिएट केलं आता कन्सेप्ट काय बघा समजा या फंक्शनचा ग्राफ या पद्धतीने असेल तर इथं x ची व्हॅल्यू आहे x1 इथं x ची व्हॅल्यू आहे x2 x1 पेक्षा x2 कसं आहे ग्रेटर आणि वर्सेस फंक्शन हा ग्राफ आहे इथं फंक्शनची व्हॅल्यू काय आहे f ऑफ x1 इथं फंक्शनची व्हॅल्यू आहे f ऑफ x2 जर x1 पेक्षा x2 ग्रेटर आणि f ऑफ x1 पेक्षा f ऑफ x2 काय असेल ग्रेटर असेल देन फंक्शन इज इन्क्रीजिंग देन y इक्वल टू fx हे फंक्शन काय असणार आहे इन्क्रीजिंग पण आपण इथं जर डेरिव्हेटिव्हचं युटिलायझेशन केलेलं नाही आता डेरिव्हेटिव्हचा यूज करून या फंक्शनला आपण इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग कसं ठरवू शकतो सेम डिक्रीजिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगतो जर समजा हे फंक्शन या टाईपचं असेल इथं आहे x इज इक्वल टू x1 इथं आहे x इज इक्वल टू x2 इथं व्हॅल्यू आहे f ऑफ x1 इथं व्हॅल्यू आहे f ऑफ x2 तर x1 पेक्षा x2 ग्रेटर आहे ओके x1 पेक्षा x2 ग्रेटर पण f ऑफ x1 ची व्हॅल्यू ग्रेटर आहे f ऑफ x2 पेक्षा देन इन दॅट केस फंक्शनला काय म्हणू शकतो आपण डिक्रीजिंग फंक्शन ओके
पण दोन्ही हे कन्सेप्ट झाले इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे, पण याच्यात आपण अजून डेरिव्हेटिव्हचं युटिलायझेशन केलेलं नाही. डेरिव्हेटिव्हने कसं ठरवतो आपण, या कर्वचं इक्वेशन किंवा त्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय मिळेल, dy बाय dx, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. आणि हा एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, पॉझिटिव्ह जर आला, f dash of x is greater than 0 or positive, means what, slope of tangent to the curve at any point is always positive. Slope of tangent to the curve is positive. Tangent make acute angle with the x axis, म्हणजेच ते फंक्शन कसं असणार आहे, इन्क्रीजिंग. ओके, तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f dash x is greater than 0 पॉझिटिव्ह आला. आणि जर याच कर्वच्या इक्वेशनला आता डिफरन्शिएशनचा यूज करून डिक्रीजिंग कसं ठरवायचं, तर या फंक्शनला डिफरन्शिएट केलं dy बाय dx, म्हणजे स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट f डॅश x हा निगेटिव्ह आला, म्हणजे काय, लेस दॅन 0. ओके, निगेटिव्ह व्हॅल्यू जर आली तर याचा अर्थ स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट इज निगेटिव्ह, टँजंट कर्व इज डिक्रीजिंग, तर त्यावेळेस त्या फंक्शनला काय म्हणायचं, डिक्रीजिंग फंक्शन. ओके, तर हे होतं 7th ॲप्लिकेशन. आणि लास्ट ॲप्लिकेशन आपण या लेसनमध्ये स्टडी केलेलं आहे ते आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. तर कोणत्याही फंक्शनची मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा यूज, मॅक्झिमा अँड मिनिमा. ओके, तर बघा आता लक्ष द्या, समजा इफ y इज इक्वल टू fx हे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एकदा डिफरन्शिएट केलं तर काय होणार, dy बाय dx f डॅश ऑफ x मिळेल. नंतर याच फर्स्ट डेरिव्हेटिव्हचे काय करायचे, रूट्स फाइंड करायचे, म्हणजे त्याला इट इज इक्वल टू 0 घ्यायचं, रूट्स ऑफ dy बाय dx किंवा f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0, याला इक्वल टू 0 घ्यायचं आणि त्यावरून रूट्स फाइंड करायचे. x इज इक्वल टू a b c अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला जे काय मिळालेल्या असतील, 1 2 3 कुठले. नंतर काय करायचं, त्याच फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. यामध्ये आपण दोन मेथड बघितल्या होत्या बघा, मॅक्झिमा आणि मिनिमा मध्ये. एक होती सेकंड डेरिव्हेटिव्ह मेथड आणि एक काय होती, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनचा कन्सेप्ट, त्याचे युटिलायझेशन करून मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू त्या फंक्शनची ठरवण्यासाठी जनरली काय युटिलाइज केली जाते, सेकंड डेरिव्हेटिव्ह मेथड. यानेच आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. तर जस्ट 1 2 एक्झाम्पल फक्त आपण त्या मेथडने बघितले होते, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मेथडने. आता बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनचा घेतला काय होईल, d2y बाय dx स्क्वेअर, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजेच काय होणार, तो f डबल डॅश ऑफ x. आता या सेकंड डेरिव्हेटिव्हचा युटिलायझेशन कसं करायचं, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये या फंक्शनचे जे dy बाय dx चे जे रूट्स आलेले आहेत त्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकायचे. समजा ॲट x इज इक्वल टू a, डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू a ला, म्हणजे f डबल डॅश ऑफ a हा जर निगेटिव्ह आला, लेस दॅन 0 किंवा याला काय म्हणायचं, निगेटिव्ह, ती व्हॅल्यू त्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकली आणि डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह लेस दॅन 0 आला, देन फंक्शन इज मॅक्झिमम, fx इज मॅक्झिमम. त्या पॉइंटला फंक्शन काय असतं, मॅक्झिमम. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह किंवा लेस दॅन 0 आणि फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची. कशी काढायची, तर जिथं जिथं x आहे तिथं व्हॅल्यू काय टाकायची, a त्या फंक्शन मध्ये, आणि मिळेल मॅक्झिमम व्हॅल्यू. समजा आपण x इज इक्वल टू b ही व्हॅल्यू त्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकली, d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू b, तर मिळाला f डबल डॅश ऑफ b. आणि हा जर पॉझिटिव्ह आला, ग्रेटर दॅन 0 किंवा याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह. जर तो डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर फंक्शन काय असणार, ॲट दॅट पॉइंट इज मिनिमम. ओके, आणि फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची, तर जिथं जिथं त्या फंक्शनमध्ये x आहे तिथं b व्हॅल्यू टाकायची आणि फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू मिळेल.
ओके, तर हे होतं 7th ॲप्लिकेशन मॅक्सिमा आणि मिनिमा या टाईपचं. तर यावरती आपण व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स न्यूमेरिकल्स बघितलेले आहेत. भरपूर मोठा एक्सरसाइज आहे आणि त्यातले एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. तर तुम्ही याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. या चॅप्टरची समरी किंवा टोटल ओव्हरव्ह्यू मी तुमच्या समोर मांडलेला आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.